एक महत्त्वाची बातमी आहे। प्रशांत कोरटकरनं जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे। 1 एप्रिलला या अर्जावर सुनावणी होणार आहे। वकील सौरभ घाग यांनी न्यायालयात कोरटकरसाठी जामीन अर्ज दाखल केलेला आहे। प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे। प्रशांत कोरटकरला कारागृहात स्वतंत्र आणि सुरक्षित कोठडी मिळावी असं वकिलांकडून म्हटलं गेलं। कोठडीत कोरटकरसाठी सुरक्षेची मागणी करण्यात आली आहे। न्यायालय परिसरात कोरटकरवर 2 वेळा हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचं सुद्धा वकील सौरभ घाग यांनी सांगितलंय। कोरटकरवरील हल्ल्याचा संदर्भ देत वकील सौरभ घाग यांच्याकडून सुरक्षेची मागणी करण्यात आली आहे। घाग यांची विनंती मान्य करत न्यायालयाच्या पोलीस आणि कारागृह प्रशासनाला तशा सूचना आहेत।